नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत 1 जुलै आहे आणि कृषी दिन आहे. जी शेतकरी बांधव शेतामध्ये स्वतः कष्ट करत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सोनं पिकवत असतात. अशा सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा. आज एकंदरीतच आपण अशा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलोय, जो की आजनाळे गावामध्ये आलोय. मुळातच आजनाळे गाव हे डाळिंबाच्या बाबतीत एक चांगलं फेमस असणारं गाव आहे. जे सांगोला तालुक्याची जी प्रसिद्धी भेटली आहे, डाळिंबामध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल. मुळातच आजनाळे गावाचं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा राहतोय आणि ह्याच आजनाळे गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतावरती आपण आलोय, जे की दत्ता लाड म्हणून आहेत. साधारण त्यांचं 1 एकर शेत 2 एकर क्षेत्र आहे. साधारण 800 झाडं आहेत आणि एकंदरीत भगवा ह्या व्हरायटीची लागवड त्यांनी केली. साधारण आज दुसरं कटिंग चालू आहे आणि साधारण पूर्ण ओव्हरऑल सरलॉट प्लॉटला साधारण ₹202 इतका दर भेटलाय. तर सरांची सुरुवातीला ओळख असेल, त्याचबरोबर साधारण किती एकर क्षेत्र आहे आणि साधारण किती झाडं या एकर क्षेत्रामध्ये बसलेत, सर्व गोष्टी आपल्याला डाळिंबाच्या अगदी धरण्यापासून, बाग धरण्यापासून ते अगदी शेवटच्या कटिंगपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायच्या आहेत. तर सरांची सुरुवातीला ओळख असेल ते आपल्याला जाणून नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. दत्तात्रय रामचंद्र लाडे. साधारण हे किती एकर क्षेत्र आहे? हे 1.5 एकर आहे. किती झाडं बसली याच्यामध्ये? यात 850 बसले. 850 झाडं बसली. साधारण ह्याच्यामधलं जे इथ्रेल आहे किंवा बहाराचं व्यवस्थापन आपण करत असतो, इथ्रेल कधीच मारलं याच्यामध्ये? ऑक्टोबर 2चे. 2 ऑक्टोबरला इथ्रेल मारलंय. पण ते सेटिंग झालं नाही, नंतर सेटिंग झालं. म्हणजे साधारण किती दिवसानंतर सेटिंग 1 झालं? महिना लागला, लेट झाला. 1 महिना लागला आपल्याला. साधारण ज्यावेळेस आपण बहार धरत असतो, त्याच्या अगोदरची छाटणीचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. साधारण छाटणी कोणत्या महिन्यामध्ये घेतली? आपल्याला जर आपण धरायचे असेल तर 1 महिनाभर अगोदर छटायचं. मग एक छाटणी करताना कशी छाटणी करतो आपण साधारण? कुठली काडी ठेवायची, कुठली काढायची, अशी काय त्याच्यामध्ये राहतं का ते? ते राहते आडवी काडी आहे ती काढून घ्यायची. बरं. सरळ मार्गात आहे, औषधी पोचते अशा हिशोबात ठेवायची काडी. मग आडवी का मारून घ्यायची? आडवी ती दुसऱ्या काडीवर औषध जाऊ देत नाही, जास्त अच्छा. गच होऊन जाते. अच्छा, म्हणजे झाडामध्ये एक चांगल्या प्रकारची पोकळी तयार पोकळी करायची. करायची. सूर्यप्रकाश असेल, हवा खेळती असेल आणि औषध सुद्धा व्यवस्थित पूर्ण कॅनॉपीवरती चांगल्या पद्धतीने बसेल. त्याचबरोबर सुरुवातीला बहाराचं नियोजन करत असताना प्रत्येक झाडाला खतं देणं गरजेचं असतं, बेसल डोस देणं गरजेचं असतं. अशी कोणकोणती खतं तुम्ही दिली प्रत्येक झाडाला? या वर्षी शेणखत दिलेलं नाही. बरं. आणि आपल्याला केमिकल मधलं 1840 1026 तेवढं दिलेलं आहे. शेणखत आणि नाही दिलेलं? शेणखत 1 वर्ष आड दिलंय. गेल्या वर्षी दिलतं, बरं. त्याच्यावर ह्या पिकाला दिलेलं नाही. एक बरं. पीक काढून हे दुसरंही पीक त्याच्यावरच काढलं. बरं. साधारण ह्याची जी लागवड अंतर आहे, साधारण 2 झाडातलं आणि 2 रोपातलं अंतर कसं राहतं? हे पहिली द्राक्षी होती. मग द्राक्षी काढली आणि डाळिंब केलंय त्याच्यात. हे कट्ट्यावरचं अंतर आहे 8 फूट आणि मधलं अंतर आहे 9.5 फूट. बरं. म्हणजे 2 रोपातलं 8 फूट 8 फूट. आणि मधलं 9.5. 9.5. साधारण किती झाडं बसले त्याच्यामध्ये 1.5 एकरमध्ये? 850 बसले. बरं. मग त्याचबरोबर आपलं इथ्रेल मारल्यानंतरचं जे पाण्याचं व्यवस्थापन राहतं, आता सुरुवातीला बहार धरण्यापासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत फळ या साईज येईपर्यंत पाण्याचं व्यवस्थापन कसं राहतं? आपण त्याचे धरायच्या अगोदर मुळी चालू करून घ्यायची. मुळी चालू करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित वाटलं तर मग इथ्रेल मारायचं. मग तिथून पुढे आपल्याला कसं आहे, इथ्रेल मारायला हार्डिंगपणा आल्यानंतर मग इथ्रेल मारायचं. आता पाणी कसं रोजचं रेग्युलर कसं राहतं पाणी? 1 दिवसाआड, 2 दिवसाआड? दिसाड आहे दिसाड. 1 दिवसाआड. किती वेळ पाणी सोडता? वातावरण चांगलं असेल तर तिसऱ्या दिवशी घ्यायचं. त्याचबरोबर खतांची या फळांची साईज असेल चांगली. या फळाला आता बघताय आपण चांगल्या पद्धतीचं शायनिंग आलंय, लस्टर आलंय. मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे विद्राव्य खतं असतात किंवा चांगली शायनिंग येण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात. अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करता? मी एकच वापरलंय संपूर्ण पोषण म्हणून ह्या वर्षी वापरलंय. पहिलाही तोडा त्याच रेट मध्ये आणि दुसराही तोडा त्याच रेट मध्ये. कसा भेटला रेट तुम्हाला? पहिला गेला 201 न बरं. आणि नंतरचा दुसरा तोडा गेला 202. साधारण आतापर्यंत किती माल निघाला? माल पहिल्या आता तोड्याचा माल? पहिला एक 8 टन निघलाय. बरं. आता काय चालू आहे कटिंग. बरं. मग आजचं किती अपेक्षित आहे तुम्हाला? किती माल निघेल? एक 7 टनापर्यंत निघाल. 7 टनापर्यंत निघेल. किती वर्षापासून तुम्ही शेती करता डाळिंबामध्ये? आम्ही मध्यंतरी आमची जळीनं झाडं गेलेली होती. मध्ये पिनहोल बोररचा वगैरे अटॅक जास्त वाढला होता आणि आजनाळी भागातले बरेचसे प्लॉट हे कमी झाले, लागवड कमी झाली. पुन्हा आता लागवड वाढायला लागली आणि चांगल्या पद्धतीचं आपण डाळिंब उत्पादन घ्यायला लागलोय. त्याचबरोबर हे बघता आपण डाळिंबावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. किडीमध्ये पिनहोल बोरर आहे, त्याचबरोबर रोगामध्ये तेल्या रोग आहे, मर रोग आहे, कुजवा रोग आहे.
तर ह्या ज्या गोष्टी येतात, कीड असेल, रोग असेल, तर त्याचं नियंत्रण करायचं असेल तर अशी कोणती औषधं किंवा कोणती काळजी घेता तुम्ही? आम्ही एक औषध आहे ते संपूर्ण पोषण जे खालनं सोडलं हम्म. तर ते रोगाच्या बळीत कमी पडते जरा म्हणजे झाडामध्ये चांगली स्ट्रॉंग देते, स्ट्रॉंग इम्युनिटी चांगली मेंटेन वाढव होते आणि झाडामध्ये एक चांगली प्रतिकार शक्ती शक्ती आल्यामुळे वाढव बऱ्यापैकी जी भविष्यामध्ये येणाऱ्या किडी असतील, रोग असतील, ते बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू हो. शकतो. तरी पण जे स्प्रेचं शेड्यूल राहतं, तुमचं ते साधारण कसं राहतं स्प्रेचं शेड्यूल? स्प्रे जे आहे ते फवारणीच्या वेळेस. सरासरी 15 दिवसाला घेतोय. बरं. एक अमावस्या पौर्णिमा हम्म. असे फवारणी घेतो. आता बऱ्यापैकी कोणती औषधं अशी मारताय त्याच्यामध्ये स्प्रे? आपल्याला हे संपूर्ण पोषण सोडल्यानंतर वरनं जास्त गरज लागतच नाही असं संपूर्ण कारण पोषण. ते जास्त रोग धरतच नाही बर. असं. आता संपूर्ण पोषण म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय काय कंटेंट राहतं? ते टोटल जे झाडाला जे लागणार आहे ते टोटल त्या म्हणजे एकंदरीत लिक्विड झाडाला मध्ये जे अन्नद्रव्य लागतात, टोटल बऱ्यापैकी अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आहेत त्याच्यात आणि त्याच्यामुळे झाडामध्ये चांगली इम्युनिटी स्ट्रॉंग येते. तयार होते, प्रतिकारशक्ती चांगली होते. म्हणजे भविष्यामध्ये जे उद्भवणारे किडे आणि रोग हो. असतील, ते बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रणात येऊ त्याला ती शकतात. खाऊच देत नाहीत त्याच्यापेक्षा हे पुढचं काम करते. बरं. आता तसं पाहता साधारण आपलं आता आज हे शेवटचं कटिंग आहे, दुसरं शेवट कटिंग आहे. तर एकंदरीत ह्या पूर्ण प्लॉटमध्ये टोटल किती माल निघेल? टोटल 15-16 टनापर्यंत जाईल. 16 टनापर्यंत म्हणजे 1.5 एकरामध्ये आपली 750 झाडं हो आणि 750 मध्ये साधारण 16 टन माल धरला तर हो साधारण 202 रुपयाने आपला माल हो कटिंगला दिला, हो. व्यापाऱ्याला दिला. तर साधारण नाही म्हटलं तरी आपल्याला किती रुपये उत्पन्न अपेक्षित होऊ शकते? आपल्या अपेक्षा कमी होते पण ह्या वर्षी रेट वाढले तर बर. सगळ्या अपेक्षा म्हणजे जास्त रेट वाढल्यामुळं थोडं उत्पन्नात जास्त वाढ झाली थोडी. तर एकंदरीतच हे आजनाळी गावामधील शेतकरी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतात आणि तुम्ही बघू शकता हा साधारण 202 रुपयानं सेकंड कटिंग गेलंय. पहिलं कटिंग आपलं 201 रुपयानं एक गेलंय. तर खूप चांगल्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतात. आणि साधारण 1.5 एकर क्षेत्रामध्ये 750 झाडांची लागवड आहे. नाही म्हटलं तरी त्यांना साधारण 15 ते 16 टन इतकं उत्पादन अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतात. नवनवीन प्रयोग ते आपल्या शेतामध्ये करत असतात. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.